स्क्रीनशॉट घेतो थोडं. स्क्रीनशॉटच्या भानगडीत पडू नका, कारण की अख्ख्या PDF मी तुम्हाला सेंड करणार आहे. ठीक आहे. ओके तर स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही, पूर्ण तुम्हाला PDF येईल आजचं. ठीक आहे राज सर? ओके. ठीक आहे. कारण की स्क्रीनशॉट घ्याल तर 4-5 फाईली बनतील, त्यांना सांभाळत राहावं लागेल. PDF पाठवणार एकच फाईल येईल, त्याला तुम्हाला ठेवून आहे सांभाळून. ओके ओके. ओके सर. चला आता येणार आपण आपल्या मेन टॉपिकवर, आर्टिकल्स. आता जेव्हा आर्टिकल्स तुम्हाला शिकवणार तर तुमच्या लक्षात येणार आपलं जो क्लास आहे, आपल्या क्लासमध्ये मेन फरक काय आहे. कारण की आर्टिकल्स या आधी सुद्धा खूप साऱ्यांनी शाळेत शिकलेले असणार, आणि ज्या पद्धतीने तुम्ही शिकलेले आहात त्या पद्धतीत कुठे कुठे चुका आहेत आणि आपण काय वेगळं असते आपल्या क्लासमध्ये, ज्यामुळे त्या चुका टळतील आणि एक्झॅक्ट करेक्ट आणि परफेक्ट वेने आपण शिकू, ते तुमच्या आत लक्षात येणार आहे. तर आर्टिकल्स काय आहे? आर्टिकल्स असतात दोन प्रकारचे. मेन जो मेजर फरक आहे तो दोन आहे. एक जे असते इनडिफिनाइट आर्टिकल त्याला आपण म्हणत असतो, आणि दुसरा जो असते त्याला डेफिनाइट आर्टिकल म्हणत असतो. आता इनडेफिनाइट मध्ये दोन आर्टिकल असतात, एक असते ए आणि दुसरं असते ॲन. दुसरं असते डिफिनाइट आर्टिकल, ज्यात फक्त द एकच आर्टिकल आलेला असतो. आता इनडिफिनाइट आर्टिकल कोणाला म्हणणार आपण? सॉरी, कोणाला म्हणणार म्हणण्यापेक्षा इनडिफिनाइट आर्टिकल कोणाला लावणार आपण. आर्टिकल्स लावायचं कुणाला ते सांगितलेलं आहे, नाऊनला लावायचं. पण कुठल्या नाऊनला इनडिफिनाइट लागेल? बोलणारा किंवा ऐकणारा, दोघांनाही माहीत नसलेला एक असं नाव असेल. ठीक आहे. प्रत्येक शब्दाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. बोलणारा किंवा ऐकणारा दोघांनाही माहीत नसलेला एक असायला हवा, किंवा दोघांनाही माहीत नसेल तरी चालेल, बट एक असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर त्याला आपण डिफिनाइट आर्टिकल लावणार. आता डिफिनाइट आर्टिकल जे आहेत ते टोटल आहेत दोन प्रकारचे. आता या दोन प्रकारांमध्ये अ कधी लावायचं आणि ॲन कधी लावायचं? तर ज्या नाउनचे पहिले शब्दोच्चार स्वराने होते त्याला ॲन लावायचं आहे. ठीक आहे. इंग्लिश शाळेमध्ये तुम्ही शिकलेले असणार, शाळे व्यतिरिक्त इकडे तिकडे तुम्ही एकच गोष्ट शिकले असणार, ए ई आय ओ यू यांच्यापासून जर सुरुवात होत आहे तर ॲन लावायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिकलेले असाल. बट मी काय सांगितलं, ज्या नाउनचे पहिले शब्दोच्चार स्वराने होते, स्वर कोणते? मराठीचे, त्याला ॲन लावायचं आहे. अ आ पासून तर अहम पर्यंत जितकेही शब्द आहेत यांना आपण स्वर म्हणत असतो, आणि या स्वरांनाच आर्टिकल लावायचं आहे. स्पेलिंग नुसार जायचं नाही आहे. आणि का मी असं म्हणत आहे, शाळेत तर आम्ही हेच शिकत आलेलो आहोत, आणि जिथे कुठे आपण आर्टिकल शिकलो असणार तिथे आपण हे शिकलोय की ए ई आय ओ यू पासून असेल तर ॲन लावा, अदरवाईज अ लावा. बट ते का बरं चुकीचं आणि ही पद्धत का बरं परफेक्ट आहे याचे काही उदाहरण मी तुम्हाला समोर देणार, क्लिअर होईल. तर अ पासून अहम पर्यंत जितकी 12 घडी आहे त्या 12 घडीला आपण मराठीचे स्वर म्हणत असतो. ठीक आहे. मग ॲन हा कुणाच्या काय कन्फ्युजन? कोण म्हटलं सर म्हणून काय आवाज आला मला? गणेश सर, काही प्रश्न आहे का? तुमचा आवाज येत नाही आहे. नाही नाही, माझा काही प्रश्न सर नाही. तुमचं ते शिकवायचं चाललंय ना, हे क्लिअर गोष्ट झाल्याच्या नंतर कुठं युज करायचंय त्यावेळेस माझा क्वेश्चन येईल तुम्हाला. बरं, नाही मला असं काहीतरी सर सारखा आवाज आला. ओके ठीक आहे, नाही नाही, मी तर नाही कंटिन्यू बोलतो. करू आपण. तर ज्या नाउनचे पहिले शब्दोच्चार स्वराने होत असेल त्याला ॲन लावायचे आहे हे सांगितलं आपण.
अ पासून अहम पर्यंत जे आहेत यांना आपण मराठीचे स्वर म्हणत असतो. आणि शब्दोच्चारचं पहिला शब्दोच्चार स्वर निघाला पाहिजे तर ॲन लावणार. आणि त्या व्यतिरिक्त जितके ही मराठीचे 12 घडी आहेत त्यांना आपण व्यंजन म्हणत असतो. तर व्यंजनाने जर पहिला शब्दोच्चार सुरू होत असेल त्याला आपल्याला अ लावायचं आहे. ठीक आहे. तरी व्यंजन जर कुणाला माहित नसेल तर व्यंजन काय आहे यात वेळ घालवण्यापेक्षा मराठीचे स्वर बघून घ्यायचे, गुगल करून घ्यायचे. जितके मराठीचे स्वर असतील त्यांनाच पाठ करा. ते जास्त सोपं आहे. 12 खडी खूप मोठी आहे तर तितके आपल्याला पाठ करत बसायचे नाही. स्वर फक्त बघून घ्यायचे. स्वर काय असे शब्द असतात ज्या शब्दांपासून दुसऱ्या शब्दांची निर्मिती होत असते. तर त्याला आपण स्वर म्हणत असतो. ठीक आहे. तर आता स्वरला पूर्ण डिटेलमध्ये जाणार मी तर भरपूर वेळ आपला जाईल, वेळ कमी पडेल. त्यामुळे त्यात आपण पडणार नाही. खूप साऱ्यांना ऑलरेडी माहित असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल खूप साऱ्या सगळ्यांच्या ऑलमोस्ट. तर स्वर हे सगळ्यांना माहित असतील. नसतील माहित तर गुगल केल्यावर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता बघा जसं मी म्हटलं मराठीच्या स्वर कडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि त्यानुसार आर्टिकल लावायचे. याचे आता उदाहरण बघू आपण. जसं समजा मॅन शब्द आहे. आता या जो मॅन शब्द आहे याचा पहिला शब्दोच्चार काय आलं म. ठीक आहे. म्या म्हणत आहोत म्हणजे म पासून सुरुवात होत आहे, म्या पासून सुरुवात होत आहे. आणि म्या हा शब्द मराठीच्या स्वर मध्ये मोडत नाही. त्यामुळे इथे आपल्याला अ लावायचा आहे. बट समजा आपण एखाद्या इमानदार माणसाबद्दल बोलत असणार, ऑनेस्ट मॅन बद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे. स्पेलिंग काय आहे HONEST ही आपली स्पेलिंग आहे. बट याला वाचत असताना आम्ही कशा पद्धतीने वाचत असतो आवाज येतो तिकडला. काय म्हटलं गणेश सर? काय नाही सर. गणेश सर म्यूट ठेवा. जेव्हा क्वेश्चन असेल तेव्हा अनम्यूट करा. अदरवाईज ओके नाही सर, आता नाही प्रॉब्लेम आहे ना. हा. तर स्पेलिंग एच जरी असली तरी उच्चार काढत असताना हॉनेस्ट न म्हणता नेस्ट न म्हणता ऑनेस्ट वाचत असतो आपण. अ पासून सुरुवात करत असतो. आणि कारण अ पासून सुरुवात करत आहोत आपण तर याला नेहमी तुम्हाला ॲन आर्टिकल लावलेलं दिसेल. गुगल करून घ्या. गुगलला विचारा की ऑनेस्ट शब्दाला कुठला आर्टिकल लागेल तर तुम्हाला नेहमी दिसेल ॲन लावायचं आहे. ठीक आहे. शाळेच्या पद्धतीनुसार एच पासून सुरुवात झाली तर याला अ लागायला पाहिजे. बट मी काय सांगितलं होतं सुरुवातीला आपल्याला शब्दोच्चार पहिला शब्दोच्चारवर फोकस करायचा आहे. तो जर मराठीच्या स्वर पासून होत असेल सुरुवात तर मग ॲनच लावणार आपण, स्पेलिंग कडे बघणार नाही. त्यामुळे या ऑनेस्ट शब्दाला नेहमी तुम्हाला ॲन लावलेलं दिसेल. मग सेकंड एक्झाम्पल ॲनिमल. ठीक आहे. तिथे ए दिलेला आहे. समजा एनिमल सुद्धा आपण प्रोनाऊन्स केलो तर ए सुद्धा मराठीच्या स्वरमध्ये येते आणि ॲ तर मराठीचे स्वर आहेत. दोघांना दोन्ही परिस्थितीमध्ये ॲन यूज करायचं आपल्याला. पण समजा त्या ॲनिमल या शब्दाच्या समोर आपण युजफुल शब्द वापरला. युजफुल ॲनिमल म्हणजे काय? पाळीव प्राणी जे असतात त्यांना आपण युजफुल ॲनिमल म्हणत असतो. तर युजफुल स्पेलिंग यू आहे तरी त्याला आर्टिकल अ लागलेला आहे. जर गुगल कराल, गुगलला विचाराल की बाबा युजफुलला अ लावायचं की ॲन लावायचं तर गुगल सुद्धा सांगेल तुम्हाला अच लावा म्हणून. स्पेलिंग तर यू पासून सुरू झाली तरी सुद्धा अ लागलेला आहे. का बरं लागलाय? स्पेलिंग पण यू आहे आणि त्याचे शब्दोच्चार पण यू येत आहे. आणि यू पासून शब्दोच्चार त्याचा पहिला शब्दोच्चार युजफुल ॲनिमल तरी यूच येत आहे. आणि यू हा आपला मराठीचा स्वर नसल्यामुळे त्याला आपण नेहमी अ लावणार. एलिफंट सुरुवात पहिला शब्दोच्चार ए येत असल्यामुळे ए हा स्वर आहे, याला ॲनच लागेल. अवर बघा परत एकदा अवर HOUR
स्पेलिंग जरीही एच असली तरी उच्चार काढत असताना आपण एच चे उच्चार काढत नाही. ठीक आहे, एच चे उच्चार काढत नाही आपण. अवर असे याला वाचत नाही, याला वाचतो आपण अवर. आता अ पासून सुरुवात होत आहे. अ हा मराठीचा स्वर असल्यामुळे अवरला सुद्धा तुम्हाला नेहमी ॲन लागलेलं दिसेल. ठीक आहे, ॲन अवरच दिसणार, हाफ ॲन अवरच दिसणार. अ अवर किंवा हाफ अ अवर असं कधीच दिसणार नाही. जेव्हा दिसेल हाफ ॲन अवर वाचाल तुम्ही किंवा ॲन अवर दिसेल तुम्हाला. तर हे का बरं ॲन लागलाय? स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं नाही, मराठी इंग्लिशच्या वॉवेल्स कडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला लक्ष द्यायचं आहे मराठीच्या स्वरांकडे आणि पहिला शब्दोच्चार काय येत आहे. अ पासून सुरुवात होत आहे याची, म्हणून याला ॲन लागलेलं आहे. मग प्लेस आहे तर याच्यात सांगायची गरज नाही, प पासून सुरुवात होत असल्यामुळे याला अस लागेल. मग बॉय आहे, ब पासून सुरुवात होत असल्यामुळे त्याला अस लागेल. त्यानंतर वॉटर, वॉटरला कुठलाच आर्टिकल लावायचं नाही. का बरं लावणार नाही? कारण की क्लासची जेव्हा आपली सुरुवात झाली होती त्यावेळेसच मी सांगितलं होतं बोलणारा किंवा ऐकणारा दोघांनाही माहीत असलेलं एक हा शब्द मी बोललो होतो. पाणी हा कधी एक किंवा दोन किंवा तीन राहू शकत नाही, त्यामुळे पाण्याला आर्टिकल लागणार नाही. अशा नावाला लागेल ज्या नावाला आपण 1, 2, 3 मध्ये मोजू शकतो. आणि आर्टिकल केव्हा लागणार? जर एक असेल तरच. ठीक आहे, जसं बॉय ला आर्टिकल लावलं आपण का बरं लावलं? कारण की एका मुलाबद्दल बोलत होतो. जर तो बॉयज असतं तर अ पण नसतं आणि ॲन पण नसतं लागलं. एका मुलाबद्दल बोलत होतो, बॉय बोललो आपण, त्यामुळे याला अ लागलं. ठीक आहे, त्यानंतर BA, MA डिग्री जे असतात आपल्या त्यांना सुद्धा आपण आर्टिकल्स लावू शकतो. सर आपण वॉटर आहे त्याला द लावू शकत नाही का? नाही सर, द वर येणार मी तेव्हा आपण द बद्दल बघू. सध्या ओके ओके आपल्याला अ आणि ॲन बघायचं आहे. ठीक आहे, ओके ओके सर. तर BA आणि MA डी डिग्री आहेत, यांना सुद्धा आर्टिकल लावता येते. आणि BA ची सुरुवात ब पासून होत असल्यामुळे ब हा शब्द मराठीचा स्वर नाही, यामुळे याला नेहमी अ लागणार. बट MA ला काय लागेल? ॲन लागेल. का बरं लागेल? स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं नाही. पहिला शब्दोच्चार MA, तर पहिला शब्द काय निघत आहे तोंडातून? ए. ठीक आहे, ए बोलत असताना पहिला शब्द ए निघत आहे तोंडातून आणि ए हा मराठीचा स्वर असल्यामुळे MA ला ॲन लावणार आपण. यात जर काही कन्फ्युजन असेल तर प्रश्न विचारू शकता तुम्ही. ओके, कोणाला काही कन्फ्युजन नाही असं समजू आणि समोर वळू आपण. शाळेचे स्टुडंट इथं कोणीच नाही आहेत, त्यामुळे मला सांगायची गरज नाही. जनरली काय असते, शाळेचे जेव्हा स्टुडंट असतात त्यांना आम्ही सांगत असतो की बाबा तुमच्या शाळेच्या टीचर जे कोणी असतील, मॅडम असतील, सर असतील. आता परत एकदा विषय निघाला म्हणून एकदा एक्सप्लेन करतो. टीचरचा अर्थ आपण काय करत असतो, लेडीज असली की त्यांना टीचर म्हणून बोलवतो आणि सर असले, जेंट्स असले की त्यांना आपण सर म्हणत असतो, टीचर नाही म्हणत त्यांना. बट टीचरचा लेडीजशी टीचर या शब्दाचं काहीही घेणं नाही. टीचरचा अर्थ फक्त शिकवणारा असं होतो. मेल फिमेलशी त्याचं काही घेणं नाही. टीचर म्हटलं की शिकवणारा, तो मग मेल असो की फिमेल असो. तर मी नेहमी माझ्याकडे जे ऑफलाईन मध्ये येणारे विद्यार्थी असतात किंवा असे विद्यार्थी जे अजूनही शाळेत शिकत आहेत त्यांना नेहमी सांगत असतो की या बाबतीत शाळेच्या टीचरशी वाद घालायचं नाही. बट जेव्हा एक्झाम मध्ये आपण पेपर सोडवत असणार किंवा आपल्याला कुठेही आर्टिकल्स वापरायचे आहेत तर ते शाळेच्या नियमानुसार न वापरता आपल्या नियमानुसार वापरायचे. ठीक आहे, चला
यानंतर डिफिनाइट आर्टिकल कडे येणार आपण. डिफिनाइट आर्टिकल्स चे खूप सारे नियम आहेत. द वापरायचं असताना त्याचे वेगवेगळे खूप सारे नियम आहेत. अ आणि चं सिंपल होतं. मराठीच्या स्वरापासून शब्दोच्चार सुरू होत असेल तर ॲन, अदरवाईज अ. आता याच्यात पहिला नियम बघा काय आहे. एकवचनी नामाचा प्रथम उल्लेख केल्यास अ किंवा ॲन वापरायचे, परंतु त्यानंतर लगेच त्या नामाचा उल्लेख होत असेल, ठीक आहे. माझं नाव कदाचित तुमच्या, हा ठीक आहे, तर त्या नावाचा परत उल्लेख जर होत असेल तर अशा वेळेस आपल्याला द वापरायचं आहे. जसं एक्झाम्पल देत असताना आय हॅव अ डॉग, ठीक आहे. डॉग या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख करत असल्यामुळे इथे अ लावलेला आहे, ठीक आहे. आय हॅव अ डॉग. त्यानंतर फुल स्टॉप देऊन दुसरं जो आपलं वाक्य सुरू झालं आहे त्यात सुरुवातीला काय म्हटलंय, द डॉग इज ओबिडियंट. इथे डॉग बोलत असताना द लागलेलं आहे. का बरं लागलं? कारण की ज्या डॉग बद्दल दुसऱ्यांदा आपण बोललो त्या डॉगचा पहिल्यांदा उल्लेख आपण केलेला आहे. आय हॅव अ डॉग जेव्हा आपण बोललो तर हा जो पहिला वाक्य आहे, या वाक्यामध्ये ज्या कुत्र्याबद्दल आपण बोललो त्याच कुत्र्याबद्दल आपण दुसऱ्यांदा बोलत आहोत. त्यामुळे दुसऱ्या वाक्यात डॉगला बोलत असताना द लावण्यात आलंय, ठीक आहे. पहिल्यांदा उल्लेख करत असणार एखाद्या नामाचं लागेल, दुसऱ्यांदा परत त्याच नामाचा उल्लेख करत आहोत तर द लावायचं आहे, ठीक आहे. जर समजा दोनही वाक्यामध्ये अस लागलेलं असतं तर त्याचा अर्थ काय असतं, पहिला डॉग वेगळा आणि दुसरा डॉग वेगळा, बट दोनही डॉग एकच आहे. एकाच डॉग बद्दल आपण बोलत आहोत हे आपल्याला शो करायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदा बोलत असताना आपण अ लावला आणि दुसऱ्यांदा त्याच डॉग बद्दल बोलायचं होतं तर द लावलं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, देअर वॉज अ लॉयन. का बरं वापरलं? कारण की त्या लॉयनचं पहिल्यांदा उल्लेख करत आहोत. लिव्ड इन अ जंगल, परत एकदा अ आलं. का बरं आलं? कारण की ज्या जंगल बद्दल आपण बोलत आहोत त्याचं पहिल्यांदा उल्लेख होत आहे. त्यानंतर वन डे द लॉयन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री. आता मात्र लॉयनला द लागलेला आहे. का लागलं? कारण की ज्या लॉयन बद्दल आपण बोलत आहे त्या लॉयनचा उल्लेख आधीच झालेला आहे, त्यामुळे इथे द लागलं. जर समजा इथे अच लागलं असतं तर याचा अर्थ काय असतं, पहिल्या लॉयन बद्दल जे आपण बोललो तो वेगळा लॉयन आहे आणि आता ज्या लॉयन बद्दल बोललो हा वेगळा लॉयन. बट ज्या लॉयन बद्दल आम्ही आधी बोललो होतो त्याच लॉयन बद्दल परत बोलतो हे दाखवायसाठी आपण दुसऱ्यांदा द लावतो. स्वरूपा, काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? सर मला एक क्वेश्चन आहे. हा गणेश sir. देअर वॉज अ लायन. देअर इज अ लायन आहे तर तिथं एक एक लायन आहे म्हणून अ वापरलंय ना? हा, आधीच सांगितलंय मी. हो, नाही नाही, बोलणारा तेच पण. किंवा ऐकणारा दोघांनाही माहित नसलेलं एक असेल तेव्हाच अ किंवा ॲन वापरता येते. एकापेक्षा सर जास्त तिथं असेल तर वापरता येणार नाही. सर तिथं हम्म. समज लायन्स म्हणजे खूप सिंह असतील तर तिथं काय मग येणार? द मग वाज आर्टिकल नाही येणार. तिथं अ येणारच नाही ना? बिलकुल नाही. अचा अर्थच एक. ओके ओके, हा तेच म्हणलं. ठीक आहे, ओके. ओके. चला, मग दुसरा नियम काय आहे? नद्या असतील, महासागर असेल, पर्वतरांग असेल, वाळवंट असेल, संघराज्य असेल, धर्मग्रंथ असेल, बँकांची नावे असतील किंवा वृत्तपत्रांची नावे असतील, यांचं नाव घ्यायच्या आधी नेहमी द लावून आपल्याला बोलायचं आहे. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर हिमालय, हिमालयाच असं त्याला लिहिल्या जाते. बोलत असताना आपण जे बोलतो हिमालय बोलतो, तर त्याचं नाव घेत असताना द लावायचं. इंडियन ओशन, भारतीय महासागर नाव घेत असताना द लावायचं. बँक ऑफ इंडिया बँकाचं नाव आहे, द लावायचं. तर नद्यापासून तर वृत्तपत्रांच्या नाव जे दिलेलं आहे इथपर्यंत जितक्याही गोष्टी तिथे आलेल्या आहे, नदी, महासागर, पर्वतरांग, वाळवंट, संघराज्य, धर्मग्रंथ, बँकेचे नाव, वृत्तपत्रांचे नाव, यांच्या आधी द लागेल. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पलला मी नाव घेऊन सांगणार तर पुष्कळ वेळ जाईल आपलं, त्यामुळे मी शॉर्ट मध्ये सांगितलं. नदी,
महासागर, पर्वतरांग, वाळवंट, संघराज्य, धर्मग्रंथ, बँकाची नावे आणि वृत्तपत्रांची नावे. याच्या आधी द लागेल. मग एखादी गोष्ट समजा जगात एकमेव असेल किंवा अद्वितीय असेल, अशा वेळेस सुद्धा आपण द लावायचा आहे. जसं सन, सूर्य, भारताच्या वेगळा, पाकिस्तानच्या वेगळा, अमेरिकेचा वेगळा असं नाही. सूर्य जे आहे तो भारताचाही एकच, पाकिस्तानचाही एकच, अमेरिकेचाही एकच. ठीक आहे, जगामध्ये एकच सूर्य आहे. तर त्याला नेहमी द लावून बोलायचं आहे. मून एकच आहे, द लावून बोलणार. स्काय एकच आहे, द लावून बोलणार. ताजमहल एका बिल्डिंगचं नाव आहे. बिल्डिंग्स भरपूर असतील, बट ताजमहल जो आहे तो अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख करत असताना सुद्धा आपल्याला द लावून करायचा आहे. त्यानंतर धर्मांच्या नावापूर्वी 14 नियम काय म्हणतो? धर्मांच्या नावापूर्वी सुद्धा द वापरायचा आहे. जसं हिंदू असेल, फक्त हिंदू बोलणार नाही, द हिंदू बोलावं लागेल. मुस्लिम असेल, फक्त मुस्लिम न बोलता आपल्याला द मुस्लिम बोलायचं आहे. ठीक आहे, कुठल्याही धर्माचं नाव घेत असताना आपल्याला नेहमी आर्टिकलचा वापर करायचा आहे. यात जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर विचारून घ्या. 1, 2, 3, 4 नियम बघितलेले आहेत. या 4 नियमांमध्ये जर काही अडचण असेल तर विचारा, अदरवाईज समोर जाऊ. सर इथं आपण सिटी, इथं द सिटी वापरतो ना? द सिटी केव्हा वापरणार आपण? कुठल्याही सिटीला, कॉमन नाउनला कधीच द आर्टिकल लागणार नाही. एका विशिष्ट, विशेष, अद्वितीय अशा सिटी बद्दल आपण काही बोलत असणार तर द लागेल, अदरवाईज लागणार नाही. ठीक आहे सर? ओके. ओके, चला 5व्या नियमाकडे जाऊ आपण. क्रमवाचक विशेषणापूर्वी द लागेल. आता क्रमवाचक विशेषण काय आहे? 1, 2, 3 यांना आपण क्रमवाचक विशेषण म्हणणार नाही. क्रमवाचक विशेषण काय असते? पहिला, दुसरा, तिसरा. ठीक आहे, याला क्रमवाचक विशेषण म्हणतो आपण. पहिला, दुसरा, तिसरा. 1, 2, 3 हे क्रमवाचक नाहीत. फर्स्ट, सेकंड, थर्ड हे क्रमवाचक आहे. तर जेव्हाही क्रमवाचक विशेषणाचं नाव घेऊ तर आपल्याला द लावून बोलायचं आहे. फर्स्ट असेल तर द फर्स्ट, सेकंड असेल तर द सेकंड, थर्ड असेल द थर्ड. मग 6वा नियम काय? प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह असेल, प्रॉपर नाउनच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह असेल तर द वापरायचे आहे. प्रॉपर नाउनला द वापरणार नाही. प्रॉपर नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह असलं पाहिजे. ऍडजेक्टिव्ह ज्या लोकांना माहित नसेल, सांगितलेलं आहे, आपण पहिल्या दिवशी शिकलो होतो ऍडजेक्टिव्ह बद्दल, बट परत एकदा रिपीट करू. ऍडजेक्टिव्ह काय आहे? नावाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो, असा शब्द जो नावाबद्दल विशेष माहिती देत आहे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे शिवाजी. ठीक आहे, महाराजांचं नाव आहे. महाराजांच्या नावाआधी आता आपण आपल्या मराठीमध्ये आपण त्यांचं नाव घेत असताना छत्रपती लावून घेत असतो, बट इंग्रजांकडे आता मोजकेच शब्द आहेत. त्यामुळे ते काय करतात, अशी जे महाराजांसारखी पर्सनॅलिटी असेल ज्यांना नेहमी ग्रेट शब्द लावून बोलतात. महान हा एकच त्यांच्याकडे शब्द समजा. तर ग्रेट शब्द कुठे लागलेला आहे? महाराजांच्या नावाआधी. जर समजा महाराजांचं नाव आधी घेतलं असतं शिवाजी आणि त्यानंतर ग्रेट हा शब्द लावलं असतं तर याला आपण आर्टिकल लावता आलं नसतं. का बरं आर्टिकल लावायचं आहे? कारण की त्यांच्या नावाआधी ग्रेट हा शब्द आलेला आहे आणि ग्रेट शब्द ऍडजेक्टिव्ह. का बरं ऍडजेक्टिव्ह म्हणत आहोत त्याला आपण? तो महाराजांबद्दल सांगत आहे ते कसे होते. नावाबद्दल जेव्हा एखादी शब्द माहिती देत असतो कसा आहे, काय आहे, तेव्हा त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो आणि तो शब्द नावाआधी लागलेला आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी द लावून बोलायचं आहे. द ग्रेट शिवाजी. त्याचप्रमाणे शेक्सपियर ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो, लेखक आहेत ते.
आणि असे लेखक आहेत की ज्यांनी स्टोरी आपल्या आजी आजोबांच्या काळात लिहिलेल्या आहेत. आणि जनरेशन गॅप मध्ये काय होत असते, खूप साऱ्यांना अमिताभ आवडतो, मिथुन चक्रवर्ती आवडतो, त्यांना पुष्पा आवडत नाही. पुष्पा म्हणजे त्या हिरोचं नाव काय, अल्लू अर्जुन आवडत नाही. ठीक आहे, का बरं आवडत नाही? कारण जनरेशन गॅप आहे. बट ज्यांना अल्लू अर्जुन आवडते त्या लोकांना अमिताभ आवडणार नाही, किंवा त्यांच्या काळातले पिक्चर आवडणार नाही. शोले पिक्चर आपल्यासारख्याला दाखवायला बसला आपण झोपून जाऊ. मुगले आजम आपल्याला दाखवायला बसला आपण झोपून जाऊ. बरोबर. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुष्पा बघत असतो किंवा KGF बघत असतो, तर ज्यांना अमिताभ बच्चन आवडते, ज्यांना मिथुन चक्रवर्ती आवडते, त्या काळातले पिक्चर आवडतात, त्या लोकांना हा आवडत नाही. त्यांना असं वाटते एकटा चाला 4-5ला मारून गेला, असं कधी होते का, असं तसं. लॉजिक त्यांच्याही जमान्यातल्या पिक्चर मध्ये नाही, आपल्याही जमान्यातल्या पिक्चर मध्ये नाही. बट आपण फक्त एक दुसऱ्याच्या कम्या शोधत असतो. ऍक्च्युअल पिक्चर मध्ये लॉजिक लावायचेच नसते, ते एक फक्त पार्ट ऑफ एंटरटेन आहे. ठीक आहे, तर असो, तो विषय आपला नाही. सांगायचा मेन मुद्दा हा होता की जनरेशन गॅप कुठेतरी इम्पॅक्ट पाडते आणि आपल्याला त्यांच्या काळातल्या गोष्टी आवडत नाही, आपल्या काळातल्या त्यांना आवडत नाही. बट शेक्सपियर असे आहे, आपल्या आजी आजोबांच्या काळातले जरी असले, त्या काळात त्यांच्या कथांना जितकं प्रेम दिलं जात होतं, जितक्या त्या गोष्टी त्या काळात आवडल्या जात होत्या, आजच्या काळात सुद्धा तितकंच त्यांचं क्रेज आहे. आज सुद्धा शेक्सपियर यांचे जेव्हा लिहिलेल्या नाटकांचे शो होत असतात थिएटरमध्ये, तर आज सुद्धा हाऊसफुल राहतात. त्यामुळे त्यांना नाव दिलेलं आहे अमर. म्हणजे ते तर गेले, त्यांचं काम आजही जिवंत आहे, त्यामुळे त्यांना इमॉर्टल असं म्हणत असतात. इमॉर्टल शेक्सपियर. आता इमॉर्टल शब्द काय करत आहे, शेक्सपियर यांचं वर्णन करत आहे, ते कसे होते ते सांगत आहे. आणि कुठे लागलेलं आहे, त्यांच्या नावा आधी. इमॉर्टल शब्द शेक्सपियरच्या आधी लागलेला आहे. अशा वेळेस सुद्धा आपल्याला द लावायचं आहे. ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह प्रॉपर नाउनच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह असेल तर द लावून बोल. मग एखाद्या विशेषणापूर्वी द वापरले तर त्याचा अर्थ त्या प्रकारचे लोक असं होत असतो. ठीक आहे, एक्झाम्पल जर बघायचे झाले तर पुअर. पुअर म्हणजे गरीब. बट समजा पुअरच्या आधी आम्ही जर द शब्द वापरला आणि पुअर म्हणत असताना द लावून बोललो, द पुअर, याचा अर्थ फक्त गरीब राहणार नाही, मग त्याचा अर्थ होईल गरीब लोक. सेम थिंग रिचच्या बाबतीत होईल. सेम थिंग जर समजा जखमींबद्दल आपण बोलत आहोत, त्याला शब्द आहे इंज्युअर्ड. फक्त इंज्युअर्ड बोललं तर जखमी. बट द इंज्युअर्ड जर आपण शब्द वापरला त्याचा अर्थ होणार जखमी लोक. तर आपल्याला रिच पीपल, पुअर पीपल, इंज्युअर्ड पीपल बोलायची गरज नाही. आर्टिकल शिकलो आहोत आपण, तर आपण काय बोलणार, द लावून बोलणार. द इंज्युअर्ड, द रिच, द पुअर. मग 8वा नियम काय म्हणत आहे, संगीत साधनांच्या पूर्वी जर द संगीत साधनांच्या पूर्वी द वापरतात. ठीक आहे, संगीत साधन म्हणजे काय, डीजे, होम थिएटर यांना आपण संगीत साधन म्हणणार नाही. संगीत साधन म्हणजे ज्यातून संगीताची निर्मिती होते, ज्यांना आपण वाजवू शकतो असे वाद्य, त्यांना आपण संगीत साधन म्हणणार. होम थिएटर, इथून संगीताची निर्मिती होत नाही. होम थिएटरचं काम काय, तो आपल्याला ऐकवतो. ठीक आहे गणेश सर, परत काही प्रश्न? आपण द पियानो म्हणू शकतो ना? बिलकुल संगीत साधन आहे. पियानोला वाजवतो आपण, त्याला ऐकत नाही. तिथून म्युझिक वाजत नाही, तिथून म्युझिकची निर्मिती होत आहे. तर त्याला आपण पियानोला द म्हणू शकतो, हार्मोनियमला द म्हणणार, गिटारला द म्हणणार. जितके वाद्य आहे त्यांना त्यांचं नाव घ्यायच्या आधी द लावून आपल्याला बोलायचं आहे. ओके. चला, ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा आजचं जो आर्टिकलचा आपला टॉपिक होता, हा टॉपिक संपलेला आहे आज. आणि याचे जो
PDF असेल, तो PDF मी तुम्हाला क्लास होताच पाठवणार. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट 1 तास आपला गेला. एक्झॅक्ट आपण 9:08-10 स्टार्ट केलं आणि 9:10 सॉरी 8:30 स्टार्ट केलं होतं आपण. 8:10 नाही, 8:30 अर्ध्या तासात आपण याला कम्प्लीट केलेलं आहे. काही कन्फ्युजन असेल तर बिनधास्त विचारू शकता. नसेल तर परत एकदा आपण याला नंतर रिपीट करणार, इच्छा असेल तर. नसेल तर मग गरज नाही. ठीक आहे. आणि आता येणार आपण मेन मुद्द्यावर. आजचा जो क्लास आहे तो क्लास इथे संपलेला आहे. ठीक आहे. सर आजच्या याचा क्लास एक्झाम्पल नंतर होणार का? काय म्हटले सर? याचे एक्झाम्पल एक्झाम्पल्स याचे आपण सेपरेट घेत नसतो. याचे आता एक्झाम्पल्स कशा पद्धतीने होणार, जेव्हा आपली उद्याचा जो क्लास होणार आहे, उद्याचा क्लास घेत असताना बेटा स्वरूपा कोण आहे रे? किचड वाचड करू नका. याचे एक्झाम्पल्स उद्यापासून जे आपण रेग्युलर क्लास जे घेत होतो त्या रेग्युलर क्लासच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला या आर्टिकल्सचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तेच आपली प्रॅक्टिस समजा. ठीक आहे गणेश सर, क्लिअर? आतापर्यंत हा माधुरी मॅम बोला. तरी सर उद्या शिकवताना तुम्ही म्हणजे जेव्हा स्टार्ट करताना पुन्हा एकदा हे रिव्हिजन घेसाल तर आणखं छान होईल. हा, तुमच्या मुद्द्यावर मी येणार होतो. तर तुमचं होतं की तुमचे जो स्टार्टिंगचे क्लासेस होते ते तुम्ही मिस केले आहात. बरोबर आहे. तर अख्खे क्लास रिपीट करण्यापेक्षा जर मॅम मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिले आणि महत्वाचे आहे की सब्जेक्ट काय, ऑक्झिलरीज काय, मेन वर्क काय हे जर समजलं, हाच विषय आहे माझा सर. बरोबर. करेक्ट आहे, तर तुमचं बाकीचं जो आहे तो क्लिअर होऊनच जाईल. आणि जर नाहीच झालं तर मी नो डाऊट असं होणार नाही की मी अर्ध्यात तुम्हाला सोडून क्लास समोर करेल. प्रत्येक मुलगा माझ्यासाठी, प्रत्येक मुलगा नाही सॉरी, सगळे आपल्या माझ्या वयाचे आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे आहेत, तर जे सुद्धा माझे पेड क्लास घेत आहेत त्या प्रत्येकांचं समाधान होणे हे माझ्यासाठी खूप जास्त महत्व ठेवते. ठीक आहे. आजचं आपलं इथे क्लास फ्री ट्रायल क्लास आपलं. स्वरूपा बेटा टाइमपास करायला आलाय का रे तू? एक मिनिट, मी याला रिमूव्ह करून घेऊ आपण. या लहानचा मुलगा नाही तू. आता मी तू व्हिडिओ ऑन असताना बघितलं तुला. छोटासा आहे का तू असे काम करायला? एकामुळे सर सगळ्यांना डिस्टर्ब होते ना मग. सगळ्यांना हो ना. डिस्टर्ब होतं. पण काही पण नाही, करतात काम काय असं म्हणजे नसतंय ना. जेणेकरून आपला डिस्टर्ब झाला पाहिजे. हे कसं असते माहित आहे का, हे जे आपण फ्री मध्ये देत आहोत ना या गोष्टींची लोकांना व्हॅल्यूच नसते, किंमत नसते. बरोबर आहे. किंमतच नसते. बट आता मॅमचा मुद्दा हा असते की डायरेक्ट पेड क्लास घेण्यापेक्षा आधी सगळ्यांचं समाधान व्हायला पाहिजे की इथून काय वेगळं भेटणार आहे, कामाचं आहे की नाही आहे ते कळायसाठी मला फ्री क्लास देणं गरजेचं असते. बरोबर आहे सर. ट्रायल दिले छान केलं. तर चला आता आपण ज्या मुद्द्यावर आपण बोलत होतो, फ्री ट्रायल जे आहेत आपले हे इथे संपलेलं आहे. उद्याला जर तुम्हाला क्लास करायचे असतील, तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला वाटत आहे की या क्लासेसला आपल्याला कंटिन्यू करायला हवं, तर उद्यापासून फक्त त्यांचेच क्लास होतील, तेच अलाउड असतील जे मला पे करतील. आणि पे किती करायचे आहेत? 3 महिने आपला स्पोकनचा कोर्स असणार आहे, ज्यात स्पोकनशी रिलेटेड जितक्या गोष्टी आहेत महत्वाच्या सगळ्या ऑक्झिलरीज तुम्हाला शिकवल्या जातील. त्या ऑक्झिलरीजना कसं वापरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर फक्त तिथेच आपण थांबणार नाही, फक्त तिथेच आपण थांबणार नाही आहोत. त्या व्यतिरिक्त पुन्हा एक गोष्ट राहणार आहे. 3 महिने जर तुम्ही कंटिन्यू राहत असाल, त्या 3 महिन्यात जितक्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत त्या गोष्टींशी रिलेटेड काहीही कन्फ्युजन असेल किंवा कुठेही तुम्ही अडत असाल तर बिनधास्त तुम्ही लाईफ टाइम आम्हाला कॉल करू शकता. फक्त एकच अट राहणार,
की तुम्ही अशा वेळेस कॉल करायला नको की जेव्हा माझे क्लास सुरू असेल किंवा मी कुठे बाहेर असणार. तर तुमचा फोन नो डाऊट उचलला जाईल आणि फोन करायचा आहे, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही. कारण की व्हॉट्सअपवर आमच्या दोघाही भावांचं कमी लक्ष असते, त्यामुळे कॉल करायचं जर काही कन्फ्युजन वाला विषय असला तर तुम्हाला लाईफ टाईम आमच्याकडून त्यासाठी सपोर्ट मिळतो. मग सर एक क्वेश्चन होता. हा सर स्पीकिंग मध्ये आपण काय काय घेणार ते सांगा ना. म्हणजे स्पीकिंग मध्ये स्पीकिंग स्किल स्पोकन मध्ये त्याच्या काहीच नाही. स्पोकन मध्ये महत्वाचे आहे की जर प्रश्नार्थक वाक्य आहेत, आम्ही कसं बोलू. ठीक आहे, WH आहेत, 3 प्रकारचे WH आहेत. त्या 3 प्रकारच्या WH ला कसं वापरायचं, हो किंवा नाही मध्ये देता येत असेल उत्तर, त्या प्रश्नांना कसं बनवायचं, सांगत आहोत तर कसं बोलणार. त्यानंतर कधी कधी काय असते, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो आम्ही, एखाद्याला एखादी गोष्ट करायला किंवा न करायला सांगायची आहे, तर मग त्याची रचना काय असेल. तर बोलायसाठी जितक्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, जितके पॅटर्न इम्पॉर्टंट आहेत, तितके सगळे पॅटर्न तुम्हाला शिकवल्या जातील. ओके. ठीक आहे. आणि स्पोकनचा अर्थ असं नाही की फक्त स्पोकन, त्यामागे ग्रामर सुद्धा राहणार. फक्त आम्ही सांगणार नाही, सुरुवातीला आम्ही सांगणार नाही की हा वाक्य जो तुम्ही बनवतो ते याच्या टेन्स काय, अमकं काय, टमकं काय, त्या गोष्टी सांगणार नाहीत. नंतर तुम्हाला ते सांगितले जातील. आणि स्पोकन मध्ये टेन्स सुद्धा आपण शिकवत आहोत. टेन्स शिकवणार नाही असं नाही. ज्या दिवशी हे जे आता तुम्ही शिकले 7 दिवस, हे फक्त एक कच्चा, हे समजू आपण, बेस होता तो. मेन हा. गोष्टी समोर राहणार आहेत. जसं करू शकतो साठी आपण कॅन शिकलेलं आहे, बट नेहमीच कॅन वापरत नाही आपण. कधी कधी नाही. समजा परमिशन मागायचं असेल तर प्रश्न बनवणं शिकलो होतो का आपण, यस नो टाईप शिकलो होत का? नाही शिकलो. नाही शिकलो आपण यस नो टाईप. ओके. तर यस नो टाईप मध्ये काय होत असते, असर्टिव्ह आपण शिकलेले आहोत. असर्टिव्ह मध्ये आपण सुरुवात कुठून केलं, सब्जेक्ट पासून. सब्जेक्ट, मग ऑक्झिलरी, मग मेन वर्ब, मग ऑब्जेक्ट. आणि यस नो टाईप म्हणजे काय, असे प्रश्न ज्या प्रश्नांचे उत्तर आपण हो किंवा नाही मध्ये देऊ शकतो. ओके. ठीक आहे. अशा प्रश्नांच्या बाबतीत काय होत असते, अशा प्रश्नांच्या बाबतीत सर इंग्लिश कम्युनिकेशन त्यानंतर आपण तसं काही शिकवणार आहेत का, ईमेल रायटिंग वगैरे काही, पुन्हा इंटरव्ह्यू काही? रायटिंग वगैरे जे आहे, पत्र लेखन वगैरे, या ज्या गोष्टी आहेत, या आपण त्या जो ग्रामरचं पार्ट मी म्हणजे म्हटलंय त्याच्यात या गोष्टी राहतील. स्पोकन मध्ये स्पोकनशी रिलेटेड, ग्रामर मध्ये या सगळ्या गोष्टी, की पत्र लिहायच्या त्याचा फॉर्मॅट काय असेल, हा ना, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात राहणार आहे. ठीक आहे सर. तर इंटरव्ह्यू प्रॅक्टिस पण येईल का त्यात? इंटरव्ह्यू साठी आपण स्पेशल काही केलेलं नाही आहे. बट आता काय होत असते, पायल मॅम कदाचित नीतू मॅमला की ओळखत असतील. No, sir. ओळखता का पायल मॅम? नाही. नाही ओळखत. बरं ठीक आहे. तुमच्या तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत पायल देशमुख, त्या कदाचित नीतू मॅमला ओळखतात, कारण की त्यांना नीतू मॅमनं जॉईन केलेलं आहे कदाचित आमच्याकडे. तर त्या जे क्लास घेत आहेत, त्या क्लासमध्ये काय होत आहे, त्यांचे ऑलमोस्ट 6 महिने पूर्ण होत आलेले आहेत. तर मग साहिल सर काय करत असतात खूपदा, म्हणजे डेलीचं रुटीन नाही आहे, बट मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्या क्लासमध्ये इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, नवीन शिकायचं आहे, तर ते एक दुसऱ्यांशी इंग्लिशमध्ये बोलत असतात. ओके. आता इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर तिथं कॉन्फिडन्सचं पार्ट आलं, बॉडी लँग्वेजचं पार्ट आलं, ते आपल्याकडे नाही होणार. बट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाहीये. नाही होणार. बट जे तुम्हाला एक बोलता आलं पाहिजे, तुमच्या मनात काय आलं की बाबा मला याला ही गोष्ट बोलायची आहे, तर ते तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे, इतकं आम्ही तुम्हाला कन्फर्म करून देऊ. ठीक आहे. म्हणायला मी इंटरव्ह्यू तुम्हाला होई म्हणू शकतो आणि मग तुम्हाला म्हणू शकतो की बाबा मी इंग्लिश शिकवत आहे, तर मी फक्त इंग्लिशशी रिलेटेड गोष्टी करणार, बाकीच्या गोष्टी नाही. बट आपलं तसं नसते. जे पॉसिबल आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला पॉसिबल म्हणून, ज्या पॉसिबल नाहीत त्या सरळ सांगणार तुम्हाला की त्या पॉसिबल नाही. तर इंटरव्ह्यूच्या रिलेटेड, इंटरव्ह्यू मध्ये काय आलं मॅम, बॉडी लँग्वेज सुद्धा आली, बाकीच्या गोष्टी आल्या. तर तो बरोबर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट आपल्याकडे नाही. आपण फक्त काय
इंग्लिशची रिलेटेड तुमच्या गोष्टी मी क्लिअर करून देणार. ओके. पुन्हा काही प्रश्न? नाही 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 सर, ते आम्ही ना आमचं करू शकतो, काही नाही, कारण इंटरव्ह्यू मध्ये ना आपल्या रिलेटेड जे क्वेश्चन आहे तेच विचारतात. काय म्हटलं सर? आवाज मी ऐकू शकलो नाही. मी म्हंटल की जे इंटरव्ह्यू मध्ये ना आपण ज्या प्रकारचा टाईपचा जॉब करतो त्या रिलेटेड मध्ये जास्त विचारणार. ते फक्त आपल्याला माहिती म्हणजे हे करता आलं पाहिजे, आपल्याला इंग्लिश मध्ये बोलता आलं पाहिजे. ट्रान्सलेट करता आलं पाहिजे, बोलता हा. आलं पाहिजे, की मनात जर एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीला आपल्याला इंग्लिशमध्ये व्यक्त करता आलं पाहिजे. एकदा आपण इंग्लिश जर बोलता आलोत ना तर ते आपल्याला ऑटोमॅटिकली येतं सर. करेक्ट करेक्ट. तर ते हा, होणार. कारण तो आणि आपण युट्यूबला पण पाहू शकतो इंटरव्ह्यू कशा टाईप देतात, कशा प्रकारे देतात, फक्त आपल्या रिलेटेड मध्ये आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. करेक्ट. तर ट्रान्सलेट करून देणे, ट्रान्सलेट करता आलं पाहिजे इतकं ट्रेंड करून देणे ही माझी जिम्मेदारी. दोनों बटन दबाव. सर आणि सर इंटरव्ह्यू माझा पण बद्दलच प्रश्न मला होता. जॉईन करायचं होतं सर. काय म्हटलं राज हॅलो. सर? इंटरव्ह्यू बद्दलच मला बोलण्याबद्दलच जॉईन करायचं होतं. नाही तर इंटरव्ह्यू बघा, इंटरव्ह्यूच्या बाबतीत मी काय म्हणत आहे, तुम्हाला बोलण्यात जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, की बोलत आहोत तर मी करेक्ट बोलत आहोत की नाही बोलत आहोत, मी कुठे चुकत तर नाही आहोत, या भीती ज्या असतात या भीती आम्ही तुमच्या कम्प्लीट दूर करून देऊ. भाषेशी संबंधित जितक्या भीती असतील त्या भीतीला आम्ही दूर करून देऊ. फक्त बॉडी लँग्वेज आहे, कसं बसायचं, कसं उठायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होणार नाही. बाकी इंग्लिशशी रिलेटेड, भाषेशी रिलेटेड जी गोष्ट आहे ते मी तुमचं सर करून देणार. आपलं ठीक इंग्लिश आहे. आणि सर लंडनचं इंग्लिश थोडं डिफरन्स आहे काय सर? काय म्हटले राज सर? सॉरी मी ऐकू शकलो आपलं नाही. इंग्लिश आणि लंडनचं इंग्लिश थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे थोडं वेगवेगळं आहे का? ऍक्च्युअल आपण जे बोलत असतो ते लंडनचीच इंग्लिश आहे. ठीक आहे. दोन हे आहेत, एक अमेरिकन इंग्लिश आपल्याकडे थोडंसं जास्त चलन आहे आणि एक ब्रिटनची, ठीक आहे, ब्रिटिश. ओके. तर आपण जे जास्त वापरत असतो ते इंग्लंडवाली जे तुम्ही म्हणत आहात तेच आपण इंग्लंडवाली वापरतो का? जास्त वापर. दोन्ही वापर होते आपल्याकडे, अमेरिका आणि इंग्लंडचे सुद्धा. पण जे आपले मला पाठ्यपुस्तक जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो मोस्टली त्या ब्रिटन जे आहे त्याच्याशी रिलेटेड असते. जसं ओके. शॉल, मला शॉल जे मला आहे, आता आपण आहे तो आणि मला वीला शॉल इंटरनॅशनल वापरतो. क्लायंट काय म्हटले सर? मला इंटरनॅशनल क्लायंट बरोबर बोलायचं आहे, तर कुठले, म्हणजे आपण जे शिकत आहे तेच का? इंटरनॅशनल ऑल कंट्रीतले मला क्लायंट बरोबर बोलायचं आहे. खूप जास्त मेजर डिफरन्स नाही, मी तुम्हाला आता तेच सांगत होतो. काय होत सर असते, खूप डिफरन्स मेजर म्हणजे आता डिफरन्स नाही आहेत, छोट्या मोठ्या हम्म, गोष्टी आहेत. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जे वापरल्या जाते ते हम्म, थोड्याफार, जसं आता एक मराठीचं उदाहरण देतो बघा. मराठीच्या बाबतीत काय होते, आम्ही ज्या नागपूरचा जो आमचा पट्टा आहे, आमच्या बोलायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. पुणे ओके. मध्ये बोलत असताना थोडंसं त्यांचे प्रोनाउन्सिएशन म्हणा किंवा पद्धत थोडीशी वेगळी आहे. ते खूप जास्त काय म्हणू आपण त्याला, शुद्ध मराठीचा वापर करतात. थोडंसं ओके. वेगळं डिफरन्स पडते. आणि मग हो एक सर. आमच्याकडे अमरावतीचा पट्टा आहे, ते काय करत व- असतात, करसाल, वराडी भाषा. बोलसाल असे शब्द वराडी वापरतात. आता वराडी भाषा बोलतो सर. वराडी भाषा बरोबर आहे, बोलसाल, हा करसाल. सर, मला वाटते आम्ही माधुरी मॅम सुद्धा अशाच पद्धतीने बोलतात, करेक्ट? हा, मी तिकडची. सर आम्ही कसं बोलतो, इकडं जायचं तिकडं जायचं, तुम्ही म्हणता ना नाही, आम्ही आमचं तिकडे तसं. जायचे यायचे. आमच्याकडे इकडे जायचे यायचे करायचे, तर थोडस खूप जास्त मेजर डिफरन्स नाही, थोड्या फार गोष्टी इकडे तिकडे होत असतात. पण याचा अर्थ असं नाही की पुणेरी व्यक्ती बोललं तर आमच्या नागपूरकरांना समजणार नाही, किंवा नाही नागपूरकर नाही सर, बोललं तर इकडे सर्वांना पुणेरी समजते, लोकांना थोडाफार समजणार डिफरन्स नाही. असतो. असं होत नसते. तर राज सर. जळगाव तुमच्या इकडे येते ना? राज सर, जळगाव हा, तुमच्या इकडे येते ना? माझा एक मित्र आहे जळगावचा, तो एकदम असा सूर लावून एकदम फास्ट बोलत असते. हो, आम्ही पण जळगावकडचेच आहोत. सर माझा एक प्रश्न होता सर. हा तुम्ही जे डेली सेंटेन्स देता ना सर लिहायला, म्हणजे तुम्ही जे देता ना, शिकवता ना ते सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन वगैरे, तर ते आम्हाला लिहायला दिलं तर खूप बरं होईल, हे असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटते, मी का बरं देत नाही त्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. हो. त्यानंतर हो. सुद्धा तुम्हाला हवं असेल तर मिळतील, तो काही हा. मोठा विषय नाही. आम्ही यासाठी देत नाही
एक अर्धामधात एक सेशन आम्ही काय ठेवत असतो, ज्यात फक्त प्रॅक्टिस होणार आहे, काहीही नवीन शिकणार नाही आपण, फक्त प्रॅक्टिस करू. ठीक आहे. आता या मागचं पण एक लॉजिक आहे, या मागे सुद्धा एक कारण आहे. कारण काय आहे? जसं हिंदीचे एक एक्झाम्पल मी नेहमी देत असतो. काय होत असते, हिंदी येते सगळ्यांनाच, बट बोलत असताना काय होते, बोलत असताना आपण कुठेतरी एखाद्या शब्दासाठी अडखळत असतो, किंवा समजा नाही जरी अडखळलो तर आम्ही काय करणार मग, ज्यांना खूप कमी बोलायची सवय आहे त्या व्यक्तीच्या हातून ही चूक नेहमीच होते. काय चूक होते, ते हिंदी बोलत असताना कुठेतरी मराठीचे शब्द त्याच्यात ऍड करत जातात, त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही, तर ते प्रॉपर हिंदी बोलत नाहीत, ते सगळं भेसळ करत आहे. तर का असं होत आहे तर आपण हे समजत. जे प्रॅक्टिस करतो तर हा बोला. आणि हा, तुमचं कधी कंटिन्यू कधी कंटिन्यू करा. हा, तर का कधी असं कधी होत आहे, आपण आपल्याला ऐकायची सवय पडली आहे, बोलायची सवय नाही. आणि बोलायची सवय कुठून पडेल, जेव्हा मी ओरल घेणार, प्रॅक्टिस घेणार तेव्हा. आणि ओरल घेत असताना जे वाक्य तुमचे झालेले आहेत त्याच्यातलं एखादी वाक्य जर येऊन गेलं समजा, आणि नवीन नवीन जेव्हा आपण राहणार आहोत, तर ऑब्व्हियसली आपल्याला पेज पलटवून मागे जे शिकलेलं आहे, याच्यात मोडतो का त्याच्यात मोडतो का, इतक्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. आणि ते पाहत असताना तो वाक्यच तुम्हाला दिसलं, तर मग तुम्ही आपल्या लॉजिकने उत्तर देणार नाही. तुमची इच्छा असेल नसेल पण इनडायरेक्टली ते चिटिंग होऊनच गेली. आता दिसल्यावर तर ऑब्व्हियसली डोक्यात शिरलं तो उत्तर. तर आपले जे इफर्ट्स आहेत ते तिथं आपले इफर्ट्स लावायची गरज पडणार नाही. आणि आमची करेक्ट सर, इच्छा बरोबर हीच आहे आहे सर. की विद्यार्थ्यांना पोपटपंची करायची नाही. जे आलं मनात ते त्यांना ट्रान्सलेट करता आलं पाहिजे, स्वतःहून पाठ करायचे नाहीत वाक्य. बोला सर, काय बोलत होते आता? हा, म्हणलं सर, ज्याला लिहायचंय ना, म्हणतात ना, ज्यावेळेस आपलं आपण ज्यावेळेस ह्याच्यात तुम्ही सेंटेन्स देता त्यावेळेस स्क्रीनशॉट घेऊन आपण क्लास झाल्याच्या नंतर लिहू शकतो ना. क्लास झाल्यानंतर लिहू शकता, तो विषय नाही. बट मी काय सांगत आहे, समजा काल लिहिलेले काल लिहिले तुम्ही वाक्य लिहिले, आणि आज आपलं असं ठरलंय की सर आज आपण फक्त ओरल घेणार आहोत, नवीन शिकणार नाही आहोत. आणि ओरल घेत असताना माझ्या डोक्यात काल लिहिलेलं वाक्य आलं, आणि असं होणार आहे. आता इतकं खूप म्हणजे कितीही मी प्रयत्न करेन की नाही बाबा नवीन वाक्य विचारतो, नवीन वाक्य विचारतो, पण एक लिमिटेशन्स असते. कुठे ना कुठे त्या गोष्टी होणारच की जे तुमच्याकडे लिहिलेले वाक्य आहे ते कुठेतरी येतील प्रॅक्टिसमध्ये. तर ते तुम्हाला दिसले की तुम्ही मग म्हणजे तुमची इच्छा असेल नसेल, बट जेव्हा दिसून गेलंय उत्तर तर ऑब्व्हियसली आपण तोच सांगणार आहोत. बट तरी चला, काही हरकत नाही, तुम्हाला हवं असेल आपण पाठवू शकतो, त्यात काही खूप मोठा विषय नाही आहे तो. पुन्हा काही प्रश्न? सर मला एक विचारायचं होतं. जर म्हणजे असं तुम्ही मराठीच बोलता तर थोडं त्यामध्ये इंग्लिश जर मिक्स केलं तर जसं आता बोलताना थोडं इंग्लिशमध्ये बोललं तर ते बेटर राहील. अच्छा, तर हम्म. करू शकतो आपण, ते सुद्धा करू शकतो. हा बट म्हणजे मग तो काय होणार प्रॅक्टिस. माहिती आहे का मॅम, ते माझे नॅचरल वाटणार नाही तुम्हाला. मग काय होईल, म्हणजे मला जी सवय आहे नॅचरली ज्या पद्धतीने बोलायचं मला, ती सवय नाही. पण तसं जेव्हा मी करायला जाणार तर तो तुम्हाला नॅचरल वाटणार नाही माझी टोनिंग. बट जे तुमच्या आहे की आपली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, तो उद्देश कसं पूर्ण करू शकतो आपण. आता माझा तर जो आपण तुमच्या आता आधीचा जो क्लास आहे त्या क्लासचं काय करणार आहोत आम्ही सोमवारी, म्हणजे उद्या त्यांच्या क्लासमध्ये एक सेशन असं ठेवलं आहे आम्ही, जे मनात आलं. याच्या आधी सुद्धा आम्ही तसं केलेलं आहे, त्यांना आवडली ती गोष्ट, त्यामुळे रिपीट करत आहोत. तर समजा पायल मॅम उशिरा जॉईन झाले क्लासला, तर मी डायरेक्ट पायल मॅमची टर्न आली, पायल मॅम तुम्ही का बरं उशिरा जॉईन झालेत, तुम्ही इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट कराल. मग तुम्ही काहीतरी कारण सांगाल की नाही बाबा मी बाजारात गेलो होतो, असं झालं तसं झालं. मग नेक्स्ट क्वेश्चन ज्याची नेक्स्ट टर्न असेल, मॅडम बाजारात गेले होते तर मग तुमच्या एरियामध्ये टमाटर कितीला विकत कितीला मिळतात, त्याला ट्रान्सलेट करायचं. तो इंटरॅक्टिव्ह सेशन एकदम असं, म्हणजे आपण एक दुसऱ्यांशी चर्चा करत आहोत इंग्लिशमध्ये, अशा पद्धतीचे जो सेशन, त्याच्यात त्या गोष्टी होतील. ओके.
माझं म्हणणं तेच तर होतं की आपण हे आपण 7 जास्तीत जास्त इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तरच होईल. बिलकुल करू ना मॅम, करू. बट त्याला थोडस वेळ लागेल. आधी मेन गोष्ट आहे, सगळ्या ऑक्झिलरीची जाण तुम्हाला व्हायला पाहिजे. सगळ्या ऑक्झिलरीज तुम्हाला आधी माहीत झाल्या पाहिजे की बाबा मला या पद्धतीने बोलायचं आहे. जसं करत आहे तर मग एमएजआर प्लस V4. आता तुम्हाला माहीतच नाही की तिथे एमएजआर प्लस V4 लागते, मग त्या पद्धतीचं वाक्य तुम्ही बोलूच शकणार नाहीत. आधी आपण काय करणार आहोत, सगळ्या ऑक्झिलरीजला शिकून हो. घ्या आणि अ, एकदा सगळ्या ऑक्झिलरी शिकलोत की मग त्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. आणि ओके. तुमच्या हो. हा बोला सर. बरोबर आहे सर, कारण पहिलं ग्रामर आहे ना, सगळं झालं ना म्हणजे सर्वांना बोलता येईल, समजन पण. बिलकुल. तर आधी माझा हो. तो विषय आहे की आधी सगळ्या ऑक्झिलरी आपण समजून घेऊ. विचारायचं आहे तर काय रचना असेल, एखाद्याला एखादी गोष्ट करायला न करायला सांगायचं तर काय रचना असेल, फक्त सांगणे आहे तर काय रचना असेल. मग जर अशा पद्धतीचं वाक्य आहे तर कोणती ऑक्झिलरी लागेल. या सगळ्या गोष्टी तुमच्या मोस्टली 1 महिन्याच्या जवळपास, ठीक आहे. 5-10 दिवस इकडे तिकडे समजा, 5-10 दिवस कमी किंवा 5-10 दिवस जास्त लागतील. 1 महिन्यात तुमच्या या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि त्या झाल्या की नंतर तुम्ही ज्या गोष्टीकडे वळू शकता की बाबा मला आता फक्त बोलण्यावर फोकस करा, तर मग त्या गोष्टी होतील. ठीक आहे. सध्या हो हो सर, आपण काय आहे, पॉसिबल नाही. नंतर बोलायचं म्हणलं तरी आपण एखादा महिना वाढवून पण घेऊ शकतो, पण पहिला बेस पक्का होणं महत्वाचं आहे. बेस पक्का होणं हो, महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या बोलायला ना सपोर्ट सापडा, बाकीचं काय. एकदम तसे एकदम सर Yes. इंटरॅक्शन सेशन्स होणार का पुढं? काय म्हटले नितीन सर? इंटरॅक्शन सेशन तसे होतील का पुढं नेक्स्ट? इंटरॅक्शनचे सेशन आपण आतापर्यंत आपण केलेलं नाही, बट या तुमच्या आधीचा जो क्लास आहे ना, त्या क्लासमध्ये मी त्या गोष्टी चालू केल्यात आणि त्या गोष्टी त्यांना आवडल्या सुद्धा. तर आपल्या क्लासमध्ये आपण नक्कीच करणार आहोत. ओके सर, तर मला काय म्हणायचं सर, हे आणखी आपण ते डेली जसं म्हणलेच मॅडम, तर तसंच सर जर ऍडिशनल थोडंसं एक सेंटेन्स म्हणजे तुम्ही मराठी प्लस इंग्लिश जर असं ऍडिशनल केलं तर जरा बरं होईल, दुसरं काही नाही सर. एकदा मला त्या गोष्टीला तुम्ही जास्त नाही का थोडस बेटर एक्सप्लेन करून सांगाल. नाही नाही, ऍक्च्युली काय आहे, जसं ते पायल मॅडम बोलले की थोडं इंग्लिशमध्ये तुमचं कन्व्हर्सेशन व्हावं, म्हणजे एक सेंटेन्स मराठी प्लस एक इंग्लिश असं असेल तर जर थोडंफार ओके ओके दोन ओके गोष्टी ओके. समजून म्हणजे असं म्हणायचं आहे की एक वाक्य आपण मराठीत मी तुम्हाला दिलं, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं की दुसरं वाक्य जे असणार ते इंग्लिशमध्ये असायला पाहिजे आणि तुम्ही त्याला मराठीत ट्रान्सलेट कराल, असं बोलायचं आहे. नाही तसे पण चालेल सर. प्लस आपण जे आता रेग्युलर आता कॉन्व्हर्सेशन करतोय, जसं आता आपण आता सध्या करतोय, ते पण थोडंफार इंग्लिशमध्ये व्हावं असं. म्हणजे सर ग्रुप आपण आता जे शिकलोय, आपण हे शिकलोय ते जरा थोडंफार इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. हा, नाही हा, तर नक्कीच. कम्युनिकेशन सर्वात मेन प्रॉब्लेम काय आहे, ऑक्झिलरीज एवढ्या जेमतेम शिकलेलो आहोत आपण की जर राईट. आपण कम्युनिकेशन करायला गेलोत ना, तर कुठंतरी एक वाक्य असं येईल की ज्यासाठी ऑक्झिलरीज कोणती वापरायची तेच माहित नाही, तर कम्युनिकेशन होऊ कसं शकणार. नाही नाही, कम्युनिकेशन आमच्यासोबत नको सर. जस्ट तुम्हीच तुमचं एक्सप्लेनेशन करते वेळी तुम्हीच इंग्लिशमध्ये ते हे करा, आता मी जरी टीचर्स वापरा. इंग्लिशमध्ये बोललो हा तर याच्यात मग एखादी वाक्य असं आलं समजा, हा. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला शिकवलेली ऑक्झिलरीज नाही, तर मी काय बोललो हे तुम्हाला कळणार कसं. नाही काही सर, इश्यू होऊ सगळंच शकतो. पूर्ण नाही सर, एक बरं 70 ठीक आहे, मी त्या गोष्टीचा प्रयत्न करतो, हा ओके. प्रयत्न करणार मी. ठीक आहे. सर राईट राईट. सर म्हणणं कसं आहे माहितीये का? आता हॅलो. कळालं मला, आता हा. चांगल्याने कळालं. आतापर्यंत मी कन्फ्युज होतो, आता मला समजलं नाही की नाही जितकं सर. झालेलं आहे तितक्याच ऑक्झिलरीजशी संबंधित वाक्य असेल तर मी शिकवत असताना त्या ऑक्झिलरीजचा वापर करून त्या वाक्याने इंग्लिशमध्ये हा बोलायला पाहिजे, असं सर तुम्हाला इंग्लिश. म्हणायचं. हा तर ठीक आहे, सर, मी तुम्ही त्या इंग्लिश गोष्टी हा इंग्लिश मध्ये बोललात ना, तर हम्म. त्यावेळेस तो मराठीत पण सांगा की बाबा याला असं म्हटलो म्हणून, समजलं का? बिलकुल बिलकुल. तर मी त्या हा. गोष्टीचा प्रयत्न करेन. आतापर्यंत मी ती गोष्ट केलेलं नाही आहे, बट या सजेशनला आपण ऍक्सेप्ट करू आणि थोडंसं वेळ लागेल मला युज टू व्हायला, पण नक्कीच करू आपण. हो सर, चालेल सर, पण त्याला थोडासा काय होईल, आमचा पण कॉन्फिडन्स जरा बिल्ड होईल
त्यासाठी बिलकुल बिलकुल सर, करू आपण. महत्वाचं काय, आमचं मेन इंटेन्शन नेहमी हे राहिलेलं आहे की आमच्याकडे जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंट्सचं समाधान होणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तुमचं समाधान करणे, हा फक्त एखाद्या वेळेस असं होईल की तुमची गोष्ट पूर्णपणे ऍक्सेप्टच केल्या जाणार नाही. कुठल्या कंडिशन मध्ये असं होईल, आता टीचिंगचे जो आमचे एक्सपिरियन्स आहे, तर कधी कधी काय होत असते, एखाद्याला एखादी गोष्ट वाटत असते पण ते आम्ही आधीच करून बघितलेलं असते आणि त्यात रिझल्ट आम्हाला काही मिळालं नाही. अशा वेळेसच तुम्हाला थोडस असं म्हणण्यात येईल की नाही सर, ही गोष्ट करणं शक्य नाही, आणि ते समजावून सांगण्यात येईल. जर त्यातही असं असते की मोस्टली सगळ्यांचं म्हणणं होत आहे की नाही सर आम्हाला हवं आहे, तर मग आम्ही करून घेतो त्या गोष्टीला. बट आम्ही एक सजेशन तुम्हाला नेहमी देऊ, एखादी गोष्ट अशी असली की जे आम्हाला पटत नाही किंवा ज्या गोष्टी आम्ही आधी अनुभवलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड, तेव्हाच तुम्हाला तसं होणार. पुन्हा आणि काही आणि ऑल डेज राहतील का सर क्लासेस? म्हणजे एक संडेला पण सुट्टी नाही का? नाही नाही, संडेला सुट्टी राहणार, संडेला नेहमी ऑफ असते. या ओके संडेला आपण हा एक बोनस क्लास म्हणून मी तुम्हाला दिलो समजा, ओके बाकी संडेला ऑफ असणार. ठीक आहे, ओके. 7 आणि दिवस टाइम आपले आधीच 9 ते कंप्लीट 10 झाले होते. आणि टाइम काय 9 ते म्हटलं 10 मॅम? टाइम 9 ते 10च ना? टाइम आपलं 9 ते 10 राहणार. समोर जाऊन जर चेंज इकडे तिकडे करायला लागलं तर टाइम चेंज करत असताना नेहमी फक्त पुन्हा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल, एक दोन लोकांच्या प्रॉब्लेमसाठी टाइम चेंज होणार नाही. सगळ्यांना, जितके लोक क्लासमध्ये आहेत त्यापैकी 10 लोक असतील तर 10 मधून 6-7 लोकांना जो वेळ जमत, कुठल्याही पद्धतीचे चेंज जेव्हा आपण क्लासमध्ये करणार तर तो या गोष्टीवरच असेल. 10 लोक आहेत तर 10 मधून 6-7 लोकांना ती गोष्ट पटत आहे की नाही. जर त्या 6-7 लोकांना पटत असेल तर मग बाकी 2-3 लोकांना आपण इग्नोर करून त्या गोष्टीला फायनलाइज करू. बट ओके हा ना, बट पर्सनल कुणाचं काही असेल तर त्यात आपल्याला करता येणार नाही. नाही नाही ठीक आहे, हम्म. बरोबरच आहे. ठीक आहे, ओके. चला पुन्हा काही आणि आहे फीज विचारण्यासारखं? फीज काय सर? तर त्या त्या दिवशी जर नाही भेटला आपल्याला क्लास अटेंड करायला, रेकॉर्डिंग भेटणार का सर? हा, एखाद्या दिवस तो ऑब्विसली प्रत्येकाला अडचण येणारच. मग तशा वेळेस आपण काय करणार आहोत, स्क्रीनशॉट मी ग्रुपमध्ये टाकणार. ते स्क्रीनशॉट बघितल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे एखादी वीक समजा, एखाद्या वीक मध्ये असं होणार की तुम्हाला स्क्रीनशॉट जरी मिळालं तर त्याला बघून तुम्ही समजू शकाल. आणि नाही समजलं तर आमचं ठरलेला वेळ आहे 12 ते 4. हा आपल्या ऑनलाईन वाल्यांना डेडिकेटेड वेळ आहे. या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता, आम्ही तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करून देऊ. आणि त्या वेळेस सुद्धा वेळ मिळत नसेल तर पहिले जे 5-10 मिनिट राहणार, त्या 5-10 मिनिटात पर्सनली ज्याने क्लास केलेले नाही आहे त्याला एकदा एक्सप्लेन करून त्याचा तो डाऊट क्लिअर करण्यात येईल, आणि मग जो नवीन आपण शिकणार आहोत तिकडे आपण जाणार. पण खूप जास्त एखादी व्यक्ती असा असेल की हप्त्यातून 2-3 दिवस त्यांच्यासाठी आपल्याला बाकीच्यांना रिपीट करायला लावावं लागत आहे, अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण काढून देऊ. मग इमर्जन्सी आहे ते आपण बिलकुल, म्हणजे त्याच समजून प्रत्येकाला समजेल, ती गोष्ट प्रत्येकाला लागू होणार आहे. पण कधी कधी काय असते, एखादी व्यक्ती असं असते हप्त्यातून 2-3 वेळा त्यांच्यासाठी बाकीच्यांना रिपीट करावं लागेल, मग अशा वेळेस त्याला आपण काढून देऊ क्लासमधून. हो ठीक आहे ना सर. दरवेळेस होत असेल तर ऑब्विसली काढा तुम्ही, पण एखाद्या वेळेस हा. झालं समज प्रॉब्लेम आला तर विचारू शकतो तर ना. ते तर सपोर्ट करावंच हो लागेल आणि सगळ्यांना त्या गोष्टीला समजून घेणे आहे, कारण ही गोष्ट प्रत्येकांसोबत होणार आहे. ओके ओके. ओके चला, पुन्हा काही आहे? नाही बरं, याचं काय आता आपला क्लास कसं उद्या चालू होणार का? उद्यापासून उद्या स्टार्ट? आपलं पेड क्लास सुरू होणार. आता काय करणार मी, आपलं क्लास संपताच लगेच तुम्हाला माझा फोन पे नंबर देणार. आपल्या ग्रुपमध्ये जो नंबर आहे तो माझा फोन पे नंबर नाही आहे, तर मी क्लास संपलं की तुम्हाला फोन पे नंबर देऊन देणार. त्या फोन पे नंबरवर 699 चे तुम्हाला पेमेंट करणे आहे. ठीक आहे, 699 पर मंथ किंवा ही स्कॅनर आपली पण फीज चालेल असणार सर. आहे. हा माधुरी मॅम? स्कॅनर पण चालेल. अच्छा ठीक आहे, स्कॅनर सुद्धा मी अवेलेबल करून देणार. स्कॅनर आणि माझं फोन पे नंबर, दोन गोष्टी मी ग्रुपमध्ये टाकणार.
699 तुम्ही पेमेंट कराल. ज्यांचं मला पेमेंट येईल त्यांना मी दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करणार. तो पेड ग्रुप असेल, त्यात फक्त पेड स्टुडंट राहतील आणि तिथेच आता आपल्या क्लासची लिंक येईल आणि ती लिंक जी असणार आहे ती वेगळी लिंक असणार आहे. ठीक आहे, ही लिंक राहणार नाही, ती वेगळी लिंक असेल. ठीक आहे. आणि पुन्हा एक गोष्ट आहे, बट आता आपण सध्या ते करणार नाही. एक काय आहे, माझं स्वतःचं ऍप सुद्धा बनलेलं आहे, बट त्या ऍपला मी अजून यूज केलेलं नाही आहे. त्यामुळे सध्या त्याला आपण स्किप करू. ऍक्च्युअल काय आहे, त्या ऍपने जर आपण शिकलो तर त्यात काय होत असते, ऑटोमॅटिक क्लास रेकॉर्ड होत असते आणि एखादी मिस झालं तरी सुद्धा तुम्ही त्याला तिथे जाऊन बघू शकता. आता काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, जर समजा मी त्या क्लासला युट्यूबवर टाकत गेलो प्रत्येकच क्लास, तर पेड क्लासचं काही अर्थच राहणार नाही. त्यामुळे सध्या आपण रेकॉर्ड करू शकत नाही. सर 3 महिने असणार ना क्लास? हॅलो, हा सर बोला. 3 महिने असणार ना हा क्लास? 3 महिने हा आपला स्पीकिंगचा विषय राहणार आहे आणि समोरचे जे 3 महिने आहेत ते ज्यांना डीप ग्रामर शिकायचे त्यांच्यासाठी राहणार आहे. 3 हो महिन्यात सर, आपल्याला 699 मंथली फीज आहे का सर? हा हा, मॅम, 699. 699 मंथली आहे. 699 मध्ये 6 महिने शिकवणार तर मॅम माझं घर कसं चालेल? नाही बरोबर. हा ना. तर 699 आपली मंथली फीज राहणार आहे. पुन्हा काही डाऊट? सर एक डाऊट होता. तुम्ही म्हणले 3 महिन्याच्या नंतर ग्रामर काय म्हणले कोणतं शिकवणार नंतर? कॉम्प्लिकेटेड ग्रामर जे असते त्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येतील. म्हणजे काही एक्स्ट्रा असतात का त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स? काय म्हटले सर? याच्यापेक्षा काही ऍडव्हान्स असतात का? याच्यापेक्षा थोडस ऍडव्हान्स तो राहणार. कॉम्प्लिकेटेड ग्रामर त्याच्यात राहणार आहे, ते साहिल सरांकडे असते तो डिपार्टमेंट. तर तो साहिल सर घेतील मग समोर. आणि अज्ञे असं कधी होऊ शकते की मी कधी अवेलेबल नाही आहे, तर एखाद्या वेळेस साहिल सर तुमचा क्लास घेणार. आणि साहिल सर हे माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत, माझ्यापेक्षा फार बेटर टीचर सुद्धा आहेत. आणि सेम डेडिकेशन तुम्हाला दिसेल. ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्या डेडिकेशनने शिकवणार आहे, सेम डेडिकेशन साहिल सरांचं असेल, सेम पद्धत असेल. पुन्हा काही? सर फक्त आता तुमचं ग्रामर झालं त्यावेळेस ते जास्त इंग्लिश यूज करणार ना आमच्या सोबत बोलण्यासाठी ग्रामर साहिल झाल्यानंतर? सरांचा जेव्हा क्लास सुरू होईल त्यावेळेस तो तुमचा रेशिओ 50-50 राहणार किंवा 70-30 राहणार. हिंदी ओके. है ना? हा बरोबर आहे. ग्रामर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या बेसवर बोलायचे फक्त जास्त बिलकुल. एकदा तुमच्या ऑक्झिलरीज क्लिअर झाल्या की मग तुम्हाला ते बोलणं तुम्हाला सुद्धा सोपं होते आणि आम्ही बोललेलं समजणं सुद्धा सोपं होते. हा राज सर. चला क्लिअर आहे? काय नाही, हा बोला सर. काय नाही डाऊट्स काय नाही. ओके. तर चला क्लिअर आहे सगळ्यांच्या आता? 699 पर मंथ. मी फोन पे आणि स्कॅनर आपल्या ग्रुपमध्ये टाकून देणार. तुम्हाला तिथेच पे करायचं आहे. पे करून झाल्यानंतर प्रत्येकाने काय करायचं आहे, मला पर्सनली स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्यांचं स्क्रीनशॉट येईल त्यांना मी ऍड करत जाणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट पाठवणं विसरू नका. कारण काय, इथे तुमचे नाव वेगळे दाखवतात आणि मग तिकडे जसं गणेश सरांच्या Xiaomi M20 समथिंग काहीतरी दाखवत आहे, तर मला कळायला हवं. त्यामुळे स्क्रीनशॉट सर? पाठवाल. ठीक आहे. ओके सर. ओके चला, आजचे सेशन करू आपण इथे एंड. सगळ्यांना बाय, गुड नाईट. तर तुम्ही प्रॉपर सिंधेवाडीचेच आहे ना? हो मॅम. अच्छा, तुमचं प्रॉपर कुठचं आहे मॅम? मी तळोदीची आहे ऍक्च्युअल तळोदीमध्ये मी शिकलो आहे 11वी-12वी. आणि मी जी सिंधेवाडीमध्ये महात्मा फुले शाळा आहे. मी तिथे ग्रॅज्युएशन केलं आहे अच्छा सर्वोदयमध्ये. आणि मला जे इंग्लिश शिकवत होते पोराने सर. अच्छा. हा, तर त्यांचं मी इतकं फेवरेट स्टुडंट होतो. इंग्लिश जिथेही मी गेलो आहे, माझ्या वडिलांमुळे इंग्लिशच्या टीचरचं मी नेहमी फेवरेट स्टुडंट राहिलोय. आणि आज मला जवळपास समजा आता किती वर्ष होत असतील, 10 वर्षांपेक्षा जास्तच होतं. 93 चा आहे मी. तर आज सुद्धा ते कोराणे सर सिंधेवाडीला आलेत की मला फोन करतात नक्की.
मीच ओके. उलट तिथून गेलो तरी त्यांना भेट देत नाही, हो, कारण ते वेळेची ओळखतात कमी मला. असते. ते पण ते ओळखतात आलेत की मला. आठवण करतात माझी. हा बोला मॅम. ते ओळखतात मला. म्हणजे अच्छा, बोलतात. तर मग तुम्ही त्यांना माझं नाव घ्याल तर ते मला हां. तुम्हाला माझ्याबद्दल सांगतील सुद्धा. हां. ते ओळखतात. हम्म. असं आहे. ठीक आहे मग. ओके, ओके. चला, ओके. आजचं सेशन करू इथे एंड आपण. नितीन सर, पुन्हा काही प्रश्न? अनम्यूट केलेत तुम्ही? नाही सर, नाही सर, काही नाही ना? नाही. हा, ठीक आहे, चालेल. चला. बरं, थँक्यू. एक काम करू आपण. क्लासचं जवळपास 9:30 तर झालेच आहेत. एक थोडस 5 मिनिटासाठी आपण ना सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे आहेत समजा, आणि थोडस इंट्रोडक्शन, सेल्फ इंट्रोडक्शन, की बाबा आता ऑलरेडी आपण हे तर समजलो आहोत कोण कुठून आहेत, बट एकदा परत आणि काय करतात ते सुद्धा आपण. ठीक आहे, 2 मिनिटासाठी जर काही प्रॉब्लेम नसेल. सर माझ्याकडं सध्या पॉवर ऑफ आहे. अच्छा, ठीक आहे. हो, तुम्हाला लाईटचा तसंच इश्यू आता बघितलेलं जस्ट आहे सर. गेली आता. तुमची पर्सनॅलिटी कळली आहे मला, तुम्हाला ऑलरेडी बघितलं आहे. तुम्ही जनरली लाईव्ह क्लास सुद्धा असताना तुमचं व्हिडिओ ऑन राहत असल्यामुळे तुमच्याशी असं परिचय झालाय. आता तुम्ही जर आलेत समोर तर मी नक्की ओळखणार तुम्हाला. ओके. आणि सर येऊ तरी आम्ही. पण आता लाईट आली. सर इथं कॅमेरा ऑन कसं करणार आता इथं? कॅमेरा ऑन कसं करायचं आहे? कॅमेराचं ऑप्शन दिलेलं आहे बघा. एक मिनिट. तुम्ही जर स्क्रीनला टच कराल तर लास्ट कॉर्नर मध्ये अनम्यूट आणि व्हिडिओचं दिलेलं आहे. हा, तिथे स्टार्ट touch व्हिडिओ. करा. हा, ठीक आहे. स्टार्ट ओके. व्हिडिओ गेल्या होईल का? बिलकुल बिलकुल. ओके, स्टार्ट ओके. व्हिडिओ पाहून जाईल. तर सुरुवात करू आपण नितीन सरांपासून. नितीन सर, एकदा सांगाल कुठून आहात आणि तुम्ही काय करतात? सर मी कोल्हापूरचा आहे प्रॉपर, अच्छा. आणि मी सध्या इथं सोलापूरमध्ये आहे जॉबला. अच्छा, जॉबला आहात. हा, चला, या आणि ऑनलाईनच्या ओव्हरऑल माध्यमाने. हा, एक 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कशाचं सर? मी विंड इंडस्ट्रीमध्ये आहे सध्या, आणि ओव्हरऑल कोणती मला इंडस्ट्री? विंड इंडस्ट्री. अच्छा, विंड इंडस्ट्री. हा, हा, येस. बढिया. आणि 14 इयर्स माझा एक्सपिरियन्स आहे. याच्याने तसं काय होते, थोडस एक ओळख निर्माण होईल आपली. हा आणि हा हा माझी अशी इच्छा आहे, आता तर माझी लाईफची सुरुवात आहे, पण माझी अशी एक इच्छा आहे की जेव्हा माझे विद्यार्थी सगळ्याकडे असतील तर मी फिरायला नक्कीच निघणार आहे. आणि सगळ्यांशी असे संबंध बनवून बरोबर. ठेवायचे आहेत की कुठल्याही गावात गेलो आपण तर अडायला नको पाहिजे आपण. तर ती माझी बरोबर. नेहमी इच्छा असते. ओके, चला. नितीन सरांचं झालं. गणेश सर, तुमच्याबद्दल पुष्कळ गोष्टी ऑलरेडी माहित आहेत, तरी सुद्धा एकदा. हा, सर. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. का कशा मराठीत सांगू सर? चालेल चालेल, मराठीत. हा, ठीक आहे. नाही नाही, कसं मध्ये मी जमत. बोलला तरी चालेल साहेब, काही इंग्लिशमध्ये तर बोलले ठीक तरी आहे. चालेल, बट बेस्ट आहे की सध्या आपण मराठीत चालू, यासाठी आपल्या सगळ्यांना एक दुसऱ्यांची ओळख करून हा, घ्यायची. ठीक आहे, असं व्हायला नको ठीक आहे, चालेल. एखाद्याला बाउन्स करून ठीक जाईल. दुसरी गोष्ट, ठीक आहे सर. या क्लासला फक्त क्लास समजून चालायचं नाही. असं समजा की आपण एक दुसऱ्यांची फॅमिली आहोत. मी ज्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे त्यांच्या लहान भाऊ, टीचर. आणि तो एक ऍटमॉस्फिअर नाही ठेवायचा टीचर स्टुडंट शाळावाला ऍटमॉस्फिअर नाही, एक फॅमिलियर आपल्याला ऍटमॉस्फिअर ठेवायचा आहे. ओके, ओके सांगा सर. गणेश सर. सर, आय एम गणेश पुंदे. तर मी बेसिकली अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधून आलेलो आहे सर. आणि सध्या मी पुण्यामध्ये राहतो, देवगावमध्ये. अच्छा. आणि माझा टोटल 9 इयर्स एक्सपिरियन्स आहे क्वालिटी फील्डमध्ये. आणि सर आता जस्ट मला आहे ना, आता 8 महिन्यापूर्वी क्वालिटी इंजिनियर पोस्ट भेटली. ती पण मी थोडीफार इंग्लिश इम्प्रूव्ह केली त्यामुळे. आणि इन फ्युचरमध्ये मला आता 6 महिने वर्षांनी ना तर चांगल्या कंपनीत जॉब पाहिजे, क्वालिटी हेड वगैरे पोस्टसाठी. त्याच्यासाठी मी इम्प्रूव्ह करीत आहे स्वतःला. आणि माझं एज्युकेशन सर डिप्लोमा झालेला आहे फायर अँड सेफ्टी. ओके, तर नक्कीच सर तुमचं जो आहे ड्रीम जो आहे तुमच्या, त्या ड्रीमसाठी मला माझ्याकडून जितकं देता येईल मी 100% देणार. आणि हो सर. तुम्हाला म्हणायची गरज नाही की तुम्ही 100% द्या, तुम्ही ऑलरेडी देतात. आणि सर, पुन्हा एक गोष्ट, तुमचा जो कॅमेरा आहे, मला तुमचा चेहरा ऑलरेडी माहित आहे, तर माझ्यासाठी काही विषय नाही. हा, आता तुम्हाला सगळे बघू शकतील. सर दिसतोय का? आता तुम्ही दिसून राहिले सर, करेक्ट, ओके, ओके, ओके. परफेक्ट. ओके, चला.
पायल मॅम. सर माझं बॉर्न अँड ब्रॉट तळोदीचं आहे. मॅम तुमचा सॉरी, आवाज खूप कमी येत आहे. माझं नाव पायल सेलोकर आहे. अच्छा. हा, मी प्रॉपर तळोदीचे आहे, सासर नागपूरचं आणि राहते पुण्याला. हा, आणि माझा MS आवाज येतोय. हा, येत आहे मॅम. हा, आणि माझं MSc BEd झालं आहे. आणि मी 4 मंथ्स जॉब पण केली आहे पळसगावला. भगवान श्री श्रीकृष्ण तुम्हाला माहिती असेल. पळसगावला कुठे म्हटले मॅम? भगवान श्री श्रीकृष्ण कॉलेज आहे BEdचं. अच्छा अच्छा, हा हा. हा, तिथे जॉब पण चलो, केली आहे. हा, बढिया मॅम. तर माझे बेसिक क्लिअर करायचं आहे मला. म्हणजे मला थोडीफार इंग्लिश येते, बट तेच बेसिक मुळे अडकून जाते मी. होऊन जातील मॅम, बिलकुल नक्कीच होणार. आणि मी तर आश्चर्यात होतो जेव्हा तुमच्याशी व्हॉट्सअपवर माझं बोलणं झालं होतं. मी तेवढं बेसिक तुम्हाला होतं, सुद्धा बट म्हटलं होतं हा, की तुम्हाला क्लास लावायची गरज काय म्हणून. तर होऊन जाईल मॅम. तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा शब्द देऊ शकतो मी, 100% होऊन जाणार ती गोष्ट. ठीक आहे. आणि तडोदी हा माझा एक असं प्लेस आहे, समजा की तो माझा दुसरा गाव. तिथे माझे इतके फ्रेंड आहेत. मला तिथला मोबाईल माझा घ्यायचा आहे तर मी सरनेम सिंदेवाई तहसील असून सिंदेवाईला सोडतो आणि तडोदीला जाऊन घेतो. तिथलं माझं सावरकर आहे सरनेम. हा, व्यंकटेश तिथलं काय म्हटले? सावरकर. अच्छा, तिथलं सरनेम सावरकर आहे. अच्छा. हम्म. तर तिथे इतके भरपूर फ्रेंड लिस्ट आहे. जर मी नाव घेणार तर त्यातलं कुठं ना कुठलं नाव तुम्हाला, मिसार फॅमिली जर तुम्हाला माहित असेल, ते सुद्धा हा, खूप माझ्याशी आहेत. एकदम क्लोज आहेत. तिथले खूप सारे फेमस लोक माझ्याशी चांगले परिचित आहेत. चला, पायल मॅमचं झालं. माधुरी मॅम एकदा. माधुरी मॅम म्यूट आहात तुम्ही. I am Madhuri Vakode from Mumbai. Actually, I am teacher, but I have a little son, so my son is very little. Now I am housewife. तर माझं DEd झालेलं आहे सर. मी एक शिक्षिका आहे, पण माझं बाळ लहान असल्यामुळे मी आता तरी घरी आहे. तर त्यासाठी मला इंग्लिश स्पीकिंग स्ट्रॉंग करायचंय, म्हणून मी हा क्लास जॉईन केलाय. बिलकुल बिलकुल होऊन जाईल मॅम. आणि पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे. फक्त आता मॅडम टीचर आहेत तर मॅडम समजू शकतील. फक्त टीचर परफेक्ट असल्याने काहीच होत नाही. इफर्ट्स दोन्हीकडून 50-50 असायला पाहिजे, तरच आउटपुट निघते. एखादी टीचर कितीही छान असेल, पण त्या विद्यार्थ्याला सांगितलेल्या गोष्टी करायच्याच नसतील तर तो किती इफर्ट्स लावून घेणार, रिझल्ट कधी बेटर निघणार नाही. तर ते बरोबर. आपल्याला बिलकुल करायचं आहे. आता माधुरी मॅम, आय एम ऑल्सो रायटर. मी रायटर पण आहे सर, लेखिका आहे. मी अरे कविता वा, तुमचं काय फेमस वर्क मॅम? एखादी फेमस काय असं लिहिलेलं असाल तुम्ही जे आम्ही आहे बघू ते शकतो? बरेच शो मध्ये पण आलेले आहे सर. मी झी युवा ते 2-3 ट्रॉफी सर्टिफिकेट पण मिळाले तुला अरे कवयचे. वा, बढिया. आहेत माझ्या रील्स कवितेच्या. म्हणजे तुम्ही आमच्या मधले, जितके आपला हा क्लास राहणार आहे, हा परिवारातले तुम्ही सेलिब्रिटी समजू आपण. नाही नाही, असं काही नाही सर. आपापल्या शरीर सगळेच अरे छान आहे. टीव्हीवर येऊन गेल्यात तुम्ही, तुमच्यासारखे फेमस. आणि माझं हे आहे की माझ्याकडे असे सगळे पुणे, मुंबई, कोल्हापूर, चला हा माझा सुद्धा लक आहे की मला असे सगळे प्रोफेशनल लोक मिळालेत. चलो, बढिया. भावना मॅम. भावना मॅम अनम्यूट कराल. आणि भावना मॅम सुद्धा सॉरी, पायल मॅम, भावना मॅम सुद्धा आपल्या तडोदीतूनच आहेत. कुठे गेलेत भावना मॅम? म्यूट आहात भावना मॅम तुम्ही. हा, झालं. हो, आता ऐकू शकतो. माझं सासर सावंगी बडगेच आहे, पण मी तळोदीला राहते. अच्छा, हा, तडोदीला एक्झॅक्ट कुठे राहता मॅम तुम्ही? टीचर कॉलनी मध्ये. टीचर कॉलनीमध्ये. मला वाटते रेवतकर सर वगैरे जे आहेत आमचे, ते सुद्धा आपलं टीचर कॉलनीमध्येच राहत होते. सर्व शिक्षक इकडेच राहतात. हा ना. हा, रेवतकर सरांशी सुद्धा माझे खूप चांगले संबंध होते. ओके. तुम्ही काय करता मॅम? हाऊसवाईफ?
नाही सर, माझं शिक्षण चालू आहे. BSc B.Ed, आता B.Ed झालं. ओके, आता ठीक आहे मॅम. MSc बाकी, MSc एम करत आहे. एम ए कशामध्ये करून राहिले मॅम? MSc एमएससी बॉटनीमध्ये. एमएससी ओके हा. ओके, ठीक आहे, चलो बढिया. भावना मॅम झाल्या, माधुरी मॅमशी सुद्धा आपण बोललो, नितीन सरांशी सुद्धा आपलं झालंय. जबीन मॅमशी ओळख करून देतो. आणि जबीन मॅमशी ओळख करून देत असताना जबीन मॅमशी असलेलं माझं नातं सुद्धा सांगतो. जबीन मॅम या माझ्या मावशी आहेत. चलो बताओ खाला. दिख नहीं रहे हो तुम. अरे माधुरी मॅमचं काय म्हणत आहे, काय म्हणत आहे? मला बोलायचंय बोलतो तुझ्या तर त्यालाही इंट्रोड्यूस करून द्या. तोही पार्ट आहे आपला. काम काम इथे माझे सर बोलतात. ऍक्च्युली माझं माहेर विदर्भात आहे सर. काय विदर्भात म्हटलं मॅम? माझं माहेर विदर्भ आहे, जळगाव खानदेशच्या पुढे. अच्छा, जळगाव मध्ये. बढिया, म्हणजे तुम्ही माझं आमच्याच माहेर एरियातले. दोन्ही पण तिकडेच आहे. अच्छा. विदर्भ. आपल्याला प्रॉब्लेम कधी होत असते माहित आहे का? जेव्हा मी मोस्टली माझ्या बाबतीत तरी असं होते की अमरावती साईडचे जे असतात, करसाल, बोलसाल, मग कुठेतरी आपलं करू बिघडते. राहिली हा शब्द हा ना, तुमच्या बाबतीत सुद्धा घडते ना. म्हणजे आपल्या लगेच सगळ्यांसोबत होते. इकडे लोक मला लगेच ओळखतात की तुम्ही विदर्भातले आहात का लँग्वेज. आपण एकदम प्लेन पद्धतीने बोलत असतो. चालेल. चला, ठीक आहे. मग ऑलमोस्ट सगळ्यांशी आपलं परिचय झालेला आहे. सगळ्यांनी एक दुसऱ्यांचे चेहरे बघितले असतील. आठवणीत ठेवायचंय, कधी इकडे तिकडे गेले तर कामी येऊ शकतात आणि राहायचं आहे तसं. फक्त एक क्लास म्हणून नाही, याला तो ऍटमॉस्फिअर द्यायचा आहे, रूपरेषा द्यायची आहे की आपण सगळे एक दुसऱ्यांची फॅमिली असल्यासारखं आपल्याला वागायचं आहे आणि त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. कुणाला काही अडचण आली तर त्याला सुद्धा आपण त्याच पद्धतीने समजून घेऊ ना, बाबा आपलाच व्यक्ती आहे आणि आपल्याला त्यांचं साथ द्यायचं आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट 10 वाजत आलेले आहे. पुष्कळ उशीर झाला असल्यामुळे इथे आपण आजचं सेशन एंड करू. उद्याला एक नवीन चॅप्टर काय असेल मलाही माहित नाही, उद्यालाच बघू. आज वेळ भरपूर झालं असल्यामुळे त्याबद्दल चर्चा करणार नाही. ओके. आणि ठीक आहे मग, चलो सगळ्यांना बाय, नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट.